नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर आपल्या आतच आहे, आपल्याच विचारांमध्ये आणि आपल्या विश्वासात. कधी विचार केलाय की आपल्या विचारांमध्ये आपलं शरीर बरं करण्याची ताकद असू शकते का? श्रीश्रींच्या शिकवणीनुसार तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. चला मग पाहूया की ही आतली उपचार शक्ती आपण जागी कशी करू शकतो. आणि हाच तर मूळ प्रश्न आहे नाही का, की आपल्या मनात जे विचार चाललेले असतात त्यात खरंच इतकी पॉवर आहे का, की ते आपलं शरीर बरं करू शकतील? चला तर या प्रश्नाच्या उत्तराच्या थोडं जवळ जाऊया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, याचा मूळ पाया काय आहे? तर आपले विचार. हो, आपलेच विचार. ते एकतर आपल्याला आजारी पाडू शकतात किंवा आपल्या शरीरात जी नैसर्गिक उपचार शक्ती आहे ना, तिला जाग करू शकतात. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? आपण ज्या गोष्टीवर मनापासून विश्वास ठेवतो ना, जी गोष्ट आपल्या मनात खोलवर रुजलेली असते, तीच गोष्ट आपल्या शरीरावर दिसायला लागते. आणि गंमत म्हणजे हे फक्त कोणीतरी आध्यात्मिक गुरु सांगत नाहीये. आता तर सायन्ससुद्धा हे मान्य करायला लागले. पण मग आपल्या आरोग्याच्या मार्गात सगळ्यात मोठा अडथळा कोणता येतो? तो म्हणजे आपलाच एक आतला शत्रू. आणि तो आहे आत्मनिंदा, म्हणजे स्वतःवरच टीका करण्याची, स्वतःलाच कमी लेखण्याची सवय. हे वाक्य बघा, मी तुला रडताना पाहू शकत नाही. किती शक्तिशाली आहे नाही का? पण हे वाक्य कोणाला म्हणायचंय? दुसऱ्या कोणाला नाही, तर सगळ्यात आधी स्वतःला. हा एक प्रकारचा स्वतःशी केलेला निश्चय आहे, की आता बास, आता मी स्वतःला त्रास देणं थांबवणार. असे अनेक आवाज आपल्या आतून येत असतात. तू चांगला दिसत नाहीस, तू इतरांसारखा नाहीस, तू कमजोर आहेस. हे आवाज ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण हेच विचार, हीच आत्मनिंदा आपल्या मनात आजारपणाचा पाया घालते आणि याचा परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर होतो. मग या आत्मनिंदेवर उपाय काय? तर एकच, स्वतःवर प्रेम करणं. आणि हे प्रेम म्हणजे फक्त एक फीलिंग नाहीये, ही एक भावना नाही, हा एक निर्णय आहे, एक ॲक्शन आहे. आणि खरं सांगायचं तर इथूनच बरी होण्याची खरी सुरुवात होते. ह्याचं ना एक थेट कनेक्शन आहे. जेव्हा कोणी स्वतःवर प्रेम करायचं थांबवतं, स्वतःलाच दोष द्यायला लागतं, बरोबर, तेव्हाच आजारपण डोकंवर काढतं. मग बरं होणं म्हणजे काय? तर हीच प्रोसेस उलटी फिरवणं, स्वतःवर पुन्हा प्रेम करणं आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी घेणं. म्हणजे बघा, आपल्यासमोर दोन स्पष्ट मार्ग आहेत. एक आहे आत्मनिंदेचा, जो सरळ आजारपणाकडे जातो, आणि दुसरा आहे स्वप्रेमाचा, जो आपल्याला आरोग्याकडे घेऊन जातो. आता यातला कोणता मार्ग निवडायचा, ही चॉईस पूर्णपणे आपली आहे. चला, आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. ह्या बदलासाठी, बरं होण्यासाठी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते, ते म्हणजे दृढ विश्वास, ज्याला आपण कन्व्हिक्शन म्हणू शकतो. आता दृढ विश्वास म्हणजे काय? ही फक्त एक आशा नाही किंवा इच्छा नाही की मी बरा व्हावं, नाही. ही एक खोल, अढळ श्रद्धा आहे, एक अशी पक्की खात्री की मी निरोगी आहेच. आणि जेव्हा हा विश्वास पक्का होतो ना, तेव्हा तो आतून चमत्कार घडवायला लागतो. तो वास्तवालाच बदलायला लागतो. यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं. समजा आजारपण म्हणजे एक बोगदा आहे किंवा एक गुहा. आयुष्याच्या प्रवासात असे बोगदे येतात, पण ज्याच्याकडे दृढ विश्वासाचा प्रकाश आहे ना, तो माणूस त्या बोगद्यातून न घाबरता आणि लवकर बाहेर पडतो. प्रश्न हा आहे की मग हा दृढ विश्वास तयार करायचा कसा? आपल्या विचारांची जी सवय लागली आहे ती बदलायची कशी? चला, त्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स बघूया. बघा, जेव्हा शरीर आजारी असतं तेव्हा मनाला डायरेक्ट हे सांगणं की मी निरोगी आहे, हे जरा कठीण जातं. मन ते लगेच स्वीकारत नाही. म्हणूनच सुरुवात अशा विचाराने करायची, जो आपलं मन सहजपणे हो म्हणेल, जो विचार ते स्वीकारू शकेल. हा खूपच प्रॅक्टिकल मार्ग आहे. बघा, पहिली पायरी काय? एक स्वीकार्य विश्वास. म्हणजे असं वाक्य जे मन लगेच मान्य करेल, जसं की आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे, बरोबर? मग दुसरी पायरी, मी निरोगी होण्याच्या मार्गावर आहे. ही एक प्रोसेस आहे. आणि मग तिसरी आणि शेवटची पायरी, जेव्हा मन तयार होईल तेव्हा मी निरोगी आहे, हाच तुमचा मूळ दृढ विश्वास बनतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय? तर आपल्या मनात जी एक जुनी, भीतीवर आधारलेली कहाणी आहे, ती जाणीवपूर्वक बदलायची आहे. जसं की माझ्या घरात सगळ्यांना हा आजार होता, मलाही होणारच. ही झाली जुनी कहाणी. याऐवजी नवीन कहाणी निवडायची. अनेक जण कौटुंबिक पॅटर्न तोडतात आणि मी निरोगी आहे. आपल्याला आपल्या आरोग्याची स्टोरी स्वतः लिहायची आहे.
आणि याच प्रवासात अजून एक महत्त्वाचं साधन आहे, ते म्हणजे क्षमा. इतरांना माफ न करणं ही खरं तर आपण स्वतःलाच दिलेली शिक्षा आहे. मनात राग किंवा द्वेष ठेवला की त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो. एकदा माफ करून टाकलं की मन हलकं होतं आणि हीलिंगची प्रोसेस वेगाने सुरू होते. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपले जे नकारात्मक विचार असतात ना, ते आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये एक प्रकारची मेमरी तयार करतात. पण चांगली गोष्ट ही आहे की जेव्हा आपण सतत नवीन, सकारात्मक विचार करायला लागतो, तेव्हा पेशींची ही जुनी मेमरी पुसली जाते आणि आरोग्याचा एक नवा ब्लूप्रिंट तयार होतो. आपलं शरीर लिटरली आतून बदलायला लागतं. आणि शेवटी या सगळ्याचा सार काय तर एकच. प्रत्येक असाध्य रोगावरचा उपाय आपल्या आतच आहे. आजार कितीही मोठा किंवा असाध्य वाटत असो, त्याचा खरा उपाय कुठे बाहेर नाही, तो आपल्या आतच आहे. आपल्या विचारांमध्ये, आपल्या दृढ विश्वासामध्ये आणि स्वतःवर प्रेम करण्यामध्ये. तर मग हा सगळा विचार केल्यावर आज स्वतःसाठी कोणता विचार निवडणार? आपल्या आतमध्ये कोणती गोष्ट सुरू आहे? आजारपणाची ती जुनी कहाणी की आरोग्याची एक नवी शक्तिशाली कहाणी? कारण ही निवड करणं हेच बरं होण्याच्या प्रवासातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे.